टप्पा असणार आहे। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी देखील होते आहे आणि त्यामुळेच हा टप्पा सुरू होणं हे पुणेकरांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका देणारं एक महत्त्वाचं असं हे साधन ठरणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मिकी घाई आपल्या सोबत आहे। मिकी, अखेर ही मेट्रो जी आहे ती पुणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे। अगदी जर आपण बघितलं तर पुणेकरांच्या सेवेत पुणेकर खरं तर या नवीन मार्गाच्या आतुरतेने वाट बघून होते आणि आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवं झेंडा दाखवल्यानंतर आता या मेट्रोचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पहिली मेट्रो आताच जी रुबी हॉल क्लिनिक जे स्टेशन आहे मेट्रो स्टेशन तिथून पुढे रामवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आणि तिथून देखील एक जी मेट्रो ट्रेन आहे ती पुण्याच्या दिशेने अर्थात रुबी हॉल क्लिनिक या रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघालेली आहे आणि आपण बघू शकतो प्रचंड अशी गर्दी आहे प्रवासासाठी। अनेक लोक इच्छुक आहेत प्रवास करण्यासाठी, आनंददायक प्रवास असणार आहे। खरं तर आपण जर सांगितलं तर जवळपास 30 किलोमीटरची मेट्रो मार्ग हा पूर्ण झालेला आहे आता जर आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये आणि फक्त अवघं 30 रुपये लागणार आहे हे मेट्रो पूर्ण फिरायला आणि अशा पद्धतीने जे मेट्रोचा हा मार्ग आहे तो सुखकर होणार आहे पुणेकरांसाठी। खरं तर पुणे गेल्या काही दिवसांपासून जे वाहतुकीची समस्या या ठिकाणी निर्माण होतीये, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे, प्रचंड उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि याच्यात जर अशा पद्धतीने गारेगार असा मेट्रोचा प्रवास करायला पुणेकरांना मिळणार आहे त्याचा आनंदच पुणेकरांना आहे। आणि हा जो एक्सटेन्शन मार्ग आहे नवीन तो अर्थातच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा 6 किलोमीटरचा मार्ग असणार आहे आणि जवळपास 900हून अधिक कोटी रुपये हा संपूर्ण मार्ग तयार करण्यासाठी मेट्रोला खर्च आलेला आहे आणि आता यापुढे जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने लोक